आगे बढ़ो। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महाराष्ट्रातनं 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडनं विनोद तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर। महाविकास आघाडीकडून शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या घातपाताचा संशय। देवगिरी बंगल्यावर रात्री 20 ते 25 आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा। डीजीसीएच्या अहवालासंदर्भात शंका व्यक्त। दादांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। तपासाच्या प्राथमिक अहवालावर नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करणार, तटकरेंची माहिती। बीएसआर विमान कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी। पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये व्हीके सिंगची 8.5 तास चौकशी। जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुद्धा चौकशी झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे। केवळ लष्करी संघर्षानं कोणताही प्रश्न सुटू शकत नाही। शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आमचं समर्थन। लवकर युद्ध थांबवा। इराण इस्रायल युद्धावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। भारताच्या परराष्ट्र सचिवांची दिल्लीतील इराण दूतावासाला भेट। भारताकडून इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना श्रद्धांजली अर्पण। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्याकडून शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी। इस्रायल अमेरिका इराण युद्धाचा आजचा 6वा दिवस। युद्धामुळे इराणमध्ये आतापर्यंत 1230 जणांचा मृत्यू। लेबनॉनमध्ये 74, कुवैतमधील 10 जण ठार तर 6 अमेरिकी सैनिकांचा सुद्धा मृत्यू। इराणच्या इमाम अली एअरबेसवर भीषण एअर स्ट्राईक। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त। इराण युद्ध रोखणारं वॉर पॉवर्स बिल अमेरिकन सिनेटनं फेटाळलं। डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणीही रोखू शकणार नाही। आता कायदेशीर अडथळा दूर झाल्यानं इराण अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता। हिंदी महासागरात भीषण हल्ले। भारतात सराव करून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीचा हल्ला। इराणच्या नौदलातील 87 नौसैनिकांचा यामध्ये मृत्यू तर 32 जणांना वाचवण्यात श्रीलंकन नेव्हीला यश। मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान रशियाची भारताला तेल देण्याची तयारी। रशियाची 95 लाख बॅरल कच्च्या तेलाची भरलेली जहाजं भारतीय समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचली। भारताचा तेल पुरवठा धोक्यात। 40% आयात ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत नव्हते। पंतप्रधानांनी अजूनही यावर काहीही भाष्य केलं नाही। इराण अमेरिका युद्धावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर युद्धाचा परिणाम तात्पुरता। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं तेल वाहतूक विस्कळीत झाल्यानं किमती वाढल्या। जागतिक तेलाचा साठा हा मुबलक प्रमाणात राहील। अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांकडून हे स्पष्ट। डॉलरच्या किमतीत रुपया 58 पैशांनी मजबूत तर काल रुपया 92.15 प्रति डॉलरवर बंद झाला होता। आजचा व्यवहार सुरू होताना रुपया प्रति डॉलर 91.57 वर उघडलाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमुळे आता तेहरानमधील निवासी भागांचं मोठं नुकसान। तेहरानमधील आजूबाजूच्या निवासी भागांमध्ये जोरदार हल्ल्यात जनजीवन विस्कळीत। इराणच्या काशांमध्ये इंटेलिजन्स मुख्यालयावर हल्ला। हल्ल्यामध्ये इराणचं इंटेलिजन्स मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त। धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। लवकरच विधान भवनात हा कायदा पारित होणार। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा तर RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती। लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांचाही राजीनामा। टीम इंडियाच्या 253 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा टॉप ऑर्डर फ्लॉप तर जॅकब बेथलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या 131 धावा।